नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स मॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण ठाणे ग्रामीण 29 मार्च 2026 रोजी झालेल्या पेपरचे गणिताच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. पोलीस भरती 2026च्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. उरलेल्या जिल्ह्याचे पेपर सोपे नसून ट्रिकी असणार आहेत. ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ मिस करू नका. चला तर मग सुरुवात करूया. 6 घंटा एकाच वेळी वाजण्यास सुरुवात होतात. जर त्या घंटा अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदाच्या अंतराने वाजतात, तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये त्या सर्व घंटा किती वेळा एकत्र वाजतील? आता हा 71 नंबरचा जो क्वेश्चन आहे, तो यूट्यूबला आपण असे सेम क्वेश्चन घेतलेले आहेत. त्यावेळी जे क्वेश्चन घेतले आहेत ते 3 बेलचे घेतले. 3 बेल एकाच वेळी किती वेळा एकत्र वाजतील असा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर इथे दिलेले आहेत 6 बेल, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. 3च्या ऐवजी आपल्याला फक्त इथं 6 बेल दिलेले आहेत. आता यांचा लसावी घ्यायचा. आता 2, 4चा 2 गुणिले 2 होईल. 6चं काय होईल? 2 गुणिले 3 होईल. अवयव पाडून घेऊया याचे. 8चं काय होईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 होईल, बरोबर. आणि 10चं काय होईल? 2 गुणिले 5 आणि 12चं काय होईल? 2 गुणिले 3 गुणिले 2. आता ह्याचं लसावी कसा काढतोय आपण बघूया. हे झालं 2, तर 2^2, तर 2 × 3, 2^3, 2 × 5 आणि हे 2^2 × 3. आता 2ची हायेस्ट पॉवर कोणती आहे इथं? 2^3 म्हणून 2^3 घेतला. 3ची हायेस्ट पॉवर कोणती आहे? एकच 3. त्यानंतर 5ची हायेस्ट पॉवर किती आहे? एकदाच आहे 5. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 8 त्रिक 24, 24 पंचे 120 काय झाला याचा? लसावी आला, बरोबर. हा झाला लसावी. 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल किती वेळा एकत्र वाजतील? आता हे सेकंदमध्ये आलेलं आहे. 30 मिनिटाचं सेकंदात कन्व्हर्जन कसं करणार? 30 गुणिले 60 म्हणजे काय झाले? 1800 सेकंद. आणि ज्यावेळी आपण 1800 सेकंदला 120 डिवाइड करू, म्हणजे जे लसावी आलेला आहे आपला सेकंदामधला, त्यावेळी आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. आता 15 वेळा आपलं उत्तर आलेलं आहे. सुरुवातीला एकदा बेल वाजणार आहे, बरोबर. त्यामुळं 15 + 1 16 वेळा त्या 6 बेल एकत्र वाजतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. अशोकने घरगुती कामासाठी बँकेकडून 5,000 रुपये कर्ज घेतले आणि 2.5 वर्षानंतर 7,700 रुपये बँकेत भरून तो कर्जमुक्त झाला. तर कर्जाचा व्याजदर शोधा. प्रश्न क्रमांक 72. अशोकने घरगुती कामासाठी बँकेकडून 5,000 रुपये कर्ज घेतले. म्हणजेच काय? हे काय? मुद्दल आहे इथं. मुद्दल किती आहे? 5,000. आणि 2.5 वर्षानंतर म्हणजे यन दिलेलं आहे तुम्हाला. मुदत दिलेली आहे किती? 2.5 वर्ष म्हणजे 2.5 असं लिहूया आपण, वर्ष. 6 महिने म्हणजे 0.5 असते. आणि 7,700 रुपये बँकेत भरून तो कर्जमुक्त झाला. म्हणजेच व्याज किती दिलेलं आहे? 7,700. घेतलेली रक्कम मुद्दल किती आहे? 5,000. म्हणजे व्याज किती आलं? हे 700 व्याज आलं. हे झालं व्याज. तर कर्जाचा व्याजदर किती होता असं सांगितलं. आता इथे काहीच दिलं नाही. सरळ व्याज नाही, चक्रवाढ व्याज नाही, म्हणजे आपल्याला हे उत्तर कशानं सोडवायचं आहे? सरळ व्याजानं सोडवायचं आहे. आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय? P×N×R/100. मुदत रेट डिवाइड काय केले? 100. सरळ व्याज किती आहे? 2,700. पी आपल्याला दिलेला आहे 5,000. N 2.5. रेट काढायचा आहे, डिवाइड 100 करूया. आता इथे आर कसं काढतोय आपण? हे 2700 गुणिले 100 आणि आर काढायचा. आर फक्त या साईडला ठेवायचं, बाकी 5,000 गुणिले 2.5 या साईडला येणार. आता हे काय होईल? 1 3 शून्य निघून गेल्या. आता हे 5 5 25, 5 चोक 20, 54 भागिले 2.5 आलं. म्हणजेच काय? 540 भागिले 25, 25 दोन्ही 50, 4, 25 एके 25, म्हणजे 21.6% आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी असेल.
हा काय असेल? व्याजाचा दर असेल 21.6%. 1.2 स्क्वेअर प्लस 1.2 क्यूब बरोबर किती? प्रश्न क्रमांक 73. 1.2चा स्क्वेअर काय? हा पहिला लिहून घेऊया आहे असा 1.2 क्यूब. 1.2चा 12चा स्क्वेअर येतोय 144. पहिला काय घेतला आपण? 12चा स्क्वेअर घेतला 144. आता एक पॉईंट नंतर एक घर आहे पॉईंट नंतर, स्क्वेअर करताना काय होईल? 2 घरे होतील पॉईंट नंतर, बरोबर? म्हणून 1.44 आलं. त्यानंतर प्लस 12चा क्यूब किती आहे? 17, 28. आता 3 वेळा 1.2चा गुणाकार 3 वेळा करायचा. 1.2 इंटू 1.2 इंटू 1.2 म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचा आहे 1.2चा. त्यामुळे पॉईंट नंतर किती घरे आहेत? 1, 2, 3 म्हणून 1.728 उत्तर आलं. आता यांची ॲडिशन करायची. 1.728, 1.44 याची ॲडिशन किती येईल? 3.168. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका कार्यालयात 72% कामगारांना थंड पेये आवडतात, 44% कामगारांना चहा आवडतो. जर तिथल्या प्रत्येक कामगाराला चहा किंवा थंड पेय यापैकी एक गोष्ट आवडतेच आणि 40 कामगारांना दोन्ही आवडतात, तर त्या कार्यालयात एकूण कामगार किती? बऱ्याच मुलांना अवघड वाटतो, पण किती सोपा प्रश्न आहे बघा हा. 72% कामगारांना थंड हवेचे पेय. वेन डायग्राम काढूया सुरुवातीला. वेन डायग्रामनी क्वेश्चन पटकन समजतो आपल्याला. आता इथे काय दिलं आहे? 72% कामगारांना थंड पेय. थंड पेय किती आहेत? 72%. 44% कामगारांना चहा. चहा 44%ना आवडतो. आणि तिथल्या प्रत्येक कामगाराला चहा तर आवडतो किंवा थंड पेय या दोन्हीपैकी एक गोष्ट तरी आवडतेच. म्हणजे असं कोणी नाही की त्याला चहा, थंड पेय आवडत नाही. दोन्हीपैकी एक तर पेय आवडतं. 40 कामगारांना दोन्ही चहा व थंड पेय आवडतात. आता इथं पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे काय आपल्याला? हे दोन्ही पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत आणि हे काय दिलं आहे? 40 कामगारांना. म्हणजे इथले जो पर्सेंट आपल्याकडे नाही आहेत, हे काय आहेत? 40 कामगार. मग आपल्याला सुरुवातीला काय करून इथला पर्सेंटेजमधली इथली क्वांटिटी किती असणार आहे ती बघूया आपण. ते कसं करणार? हे 72 अधिक 44 करायचं. 72 अधिक 44 किती होईल हे? 116 होईल. म्हणजेच 16% जो आहे तो मधला पोर्शन असणार आहे, बरोबर? मधला पोर्शन जो असणार आहे तो 16% असणार आहे. आता इथं 16% म्हणजेच काय दिलं आहे? 40 कामगार दिलेले आहेत. तर त्या कार्यालयात किती कामगार आहेत? आता 16% म्हणजे 40, तर 100% म्हणजे किती? वेन डायग्राम करतोय म्हणजे आपण काय करतोय? 100%चं प्रमाण लिहित असतोय आपण, बरोबर? आता हे कसं करणार आहे आपण? तिरकस गुणाकार 100 गुणिले 40 भागिले हे 16 यांचा तिरकस गुणाकार केला. 4 चोक 16, 25, 4 गुणिले 25 100 होईल. म्हणजे 250 कामगार असणार आहेत इथे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 5,80,126 या संख्येत 8च्या स्थानिक किमतीमधून 2ची स्थानिक किंमत वजा केल्यावर जो अंक येईल त्यात 18,890 मिळवल्यास त्यांच्या बेरजेनंतर जो अंक येईल त्यातील शतक स्थानातील अंक कोणता? 8च्या स्थानिक किमतीमधून. आता 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8ची स्थानिक किंमत 580126. 8ची स्थानिक किंमत काय झाली? 8 आणि 1, 2, 3, 4 शून्य आहेत म्हणून 4 शून्य. ही झाली 8ची स्थानिक किंमत. किमतीमधून 2ची स्थानिक किंमत वजा केली. आता 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20. आता ही काय केली? वजा केली. तर याचं उत्तर काय आलं? 79,980 आलं. वजा केल्यावर जो अंक येईल, आता हा अंक आला त्यात 18,890 मिळवल्यास, आता 18,890 मिळवायचं आहे. 9,870 आलं. त्यांच्या बेरजेनंतर जो अंक येईल त्यातील शतक स्थानातील अंक कोणता? आता हा झाला एकक स्थान, हा झाला दशक आणि हे झालं शतक. शतक स्थानातील अंक कोणता? कोणता अंक आहे? 8. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. शतक स्थानी 8 अंक आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल.
एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? प्रश्न क्रमांक 75 मगाशी राहून गेला आपला सोडवायचा. तर इथे काय सांगितले, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता चौरस दिलेला आहे बरोबर. तर त्या चौरसास आतून स्पर्श करणारी वर्तुळ. आता आतून स्पर्श करणारा वर्तुळ काढावं लागेल पहिला आपल्याला. वर्तुळाची त्रिज्या किती आपल्याला हे फाइंड करायचं आहे बरोबर. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? बाजूचा वर्ग. बाजू किती येणार आता इथं? क्षेत्रफळ दिलेलं आहे 100. बाजू काय, दोन्ही बाजूचं आपल्याला काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे बाजू आली 10. 10 बाजू आली ही. म्हणजेच आता काय झाले, हे जे आहे वर्तुळाचा जो व्यास आहे, व्यास बरोबर चौरसाची बाजू आहे. म्हणून व्यास किती झाला वर्तुळाचा? व्यास झाला 10 सेंटीमीटर. त्यामुळे त्रिज्या येईल व्यास भागिले 2, 5 सेंटीमीटर त्रिज्या येईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 9770 या संख्येला 34ने भागल्यास जो भागाकार येईल त्याच उत्तरातील बाकीच्या 5 पटीने गुणाकार केल्यास काय उत्तर येईल? आता हा प्रश्न सोपा आहे, पण नेमकी अशा प्रश्नामध्ये मुलांची गडबड होते. तर काय सांगितलंय, 9770 या संख्येला 34ने भागल्यास. ओके, 34ने भाग द्यायचा आहे 9770ला. 34 गुणिले 2 काय होतं आहे? 68 होतं आहे. बाकी किती उरणार? 29 बाकी उरेल 7. आता 34 गुणिले 8 किती होणार? 272. याची बाकी किती उरेल? हा 0 घेतला. 7 किती होईल? 238. बाकी उरेल 12. आता इथं बाकी आलेला आहे 12. हा भागाकार आलेला आहे 287. भागाकार येईल त्याच उत्तरातील बाकीच्या 5 पटीने. भागाकार किती आलेला? 287. आणि बाकीची 5 पट किती? बाकी किती आहे? 12. 12 गुणिले 5 पट केली 60. आणि गुणाकार केल्यास किती उत्तर येईल? याचं उत्तर किती येईल? 17,220. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 वर्ष होते. आजच्या वयानंतर 5 वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वये किती? इथं काय करूया आपण? ऑप्शन वाईज जाऊया. फर्स्ट ऑप्शन काय आहे? 43 सलमानचं वय आहे आणि 11 त्या मुलाचं वय आहे बरोबर. हा आहे सलमान, हा काय आहे? मुलगा त्याचा. आता काय सांगितले? आजच्या वयानंतर, आता ही आजची वय आहेत त्यांची बरोबर, ऑप्शनवरून घेतलेली आहेत आपण. आजच्या वयानंतर 5 वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. आता 5 वर्षानंतर याचं वय किती होईल? 48. आणि 5 वर्षानंतर याचं वय किती होईल? 16. आता 5 वर्षानंतरचं सलमानचं वय त्याच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते काय? 16 48 म्हणजे बरोबर आहे. तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वय किती? आता ही कंडिशन फॉलो होत्या. 5 वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 वर्ष होते. ही दुसरी कंडिशन आहे. जन्माच्या वेळी म्हणजे काय? मुलगा काय असणार आहे? 0 असणार आहे मुलाचे वय जन्माच्या वेळी. जन्माच्या वेळी मुलाचे वय 0 असणार आहे. त्यावेळी ह्याचं किती असणार आहे? वजा 16 करायचं. मग किती होणार? 32. ही दुसरी कंडिशन पण काय होत्या? फुलफिल होत्या. पहिली कंडिशन कोणती? तिप्पट वय असेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपला बरोबर आहे. अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर अ चे वय 31 असेल तर ब चे व क चे आजचे वय किती? प्रश्न क्रमांक 86 हा सुद्धा आपण ऑप्शनवरून जाणार आहे या गणिताला सुद्धा. तर इथे काय सांगितलंय? अ, ब व क यांची वय आहेत बरोबर. आता ब व क चे आजचे वय किती? ऑप्शनवरून ब आणि क चे ए ऑप्शन घेऊया आपण. बचं वय किती घेऊया? 10 आणि क चं वय 50. हे ब आणि क ची वय दिलेली आहेत. आता इथं काय सांगितलेलं आहे? अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. म्हणजे अ चं वय किती झालं? 30 झालं.
10 गुणिले 3 30 होणार. बच्या वयाच्या तिप्पट. 4 वर्षापूर्वी कचं वय. आता 4 वर्षापूर्वी सर्वांचंच वय काढायचं. बचं 6 असेल, 46 असेल, वजा 4 26 असेल. आता इथं काय सांगितलंय, कचे वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट. आता कचं वय जे आहे ते दुप्पट पाहिजे अच्या वयाच्या. म्हणजे इथं 23 पाहिजे होतं, म्हणजे हा आला असता, बरोबर. पण इथं काय दुप्पट होतं, काय 26 दुणे 52. अचं वय दुप्पट होत नाही, त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन बी काय होणार आहेत, कचे वय क आणि ब अ. ब व क चे वय किती दिले, 10 आणि 46. आता आता याचं वय किती असणार आहे, तिप्पट. म्हणजे अ चे वय काय असणार आहे, ब च्या तिप्पट असणार आहे, त्यामुळे 30 होणार आहे. आता 4 वर्षापूर्वी 26 वय असणार आहे, याचं 6 असणार आहे आणि याचं किती असणार आहे. आता हे दुप्पट होतंय काय, 26 दुणे 52 पाहिजे होतं, त्यामुळे बी पण पर्याय होत नाही. आता सी पर्याय चेक करूया आपण इथं. सी पर्याय काय आहे, अ ब क. ब चे वय 9 दिलेलं आहे, क चं वय 50 दिलेलं आहे. आता ब चं वय 9 आहे, अ चं वय किती होईल, तिप्पट असणार आहे. अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट असणार आहे. सांगितले अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट. ब चे वय 9 आहे, त्यामुळे अ चे वय काय होईल, 27 होईल. 4 वर्षापूर्वी क चे वय. आता 4 वर्षापूर्वी सर्वांचीच वय काढून घेऊया आपण, किती होईल, 23 होईल. 4 वर्षापूर्वी याचं होईल 5 आणि 4 वर्षापूर्वी हे होईल. आता इथं काय सांगितलंय, क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट. झालंय काय दुप्पट, 23 दुणे 46. ही कंडिशन फुलफिल झालेली आहे, पहिली कंडिशन. दुसरी काय, 4 वर्षानंतर अ चे वय 31 असेल. आता अ चे वय आजचे वय 27 आहे, अधिक 4 करा, किती होईल, 31 होईल. त्यामुळे दुसरी कंडिशन पण आपली बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका कार्यक्रमात 10 व्यक्ती एकत्र आल्या, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील. 87. 10 व्यक्ती आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले. शॉर्टला हा क्वेश्चन झालेला आहे आणि हा क्वेश्चन 100% येणार असंही सांगितलेलं. आता इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा, NC2, म्हणजे n-1 डिवायडेड बाय 2. n किती आहे, 10 व्यक्ती आहेत, 10 वजा 1 9 भागिले 2, म्हणजेच 45 हस्तांदोलने होतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते 29 मार्च 2026च्या पेपरमधील गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. मला खात्री आहे की यातील ट्रिक्स तुम्हाला नक्कीच समजले असतील. जर तुमच्या कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सराव सुरू ठेवा, कारण सातत्यच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. लवकरच भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपर सोल्युशनमध्ये. थँक्यू.